नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत डॉक्टर ND पाटील, महाराष्ट्रातल्या लोक चळवळींचे भीष्माचारी. NDने आपली कारकीर्द सुरू केली शेका पक्षापासून, पण आज ते सर्वपक्षीय झालेत. जिथे जिथे लोकांच्या चळवळी चालल्यात तिथे आज 80व्या वर्षी सुद्धा ND धावून जातात. ND एक प्रकारे महाराष्ट्राच्या गेल्या 50 वर्षाच्या इतिहासाचे चालते बोलते साक्षीदार आहेत. आज मी प्रयत्न करणार आहे NDच्या रूपाने अस्तित्वात असलेल्या या इतिहासाला बोलतं करण्याचा. ND, IBN लोकमतमध्ये तुमचं स्वागत. या निमित्ताने तुमचे विचार महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहेत. मला तुम्हाला सुरुवातीलाच विचारायचं आहे की आज 80 वर्षाचे आहात तुम्ही महिन्यातले 28 दिवस फिरत असता. काल तुम्ही रायगडमध्ये होतात सेजच्या प्रश्नावर, परवा पुण्याला होतात. ND, मला सांगा, या वयात तुम्हाला लोकचळवळी कराव्या लागतात, काय म्हणाल तुम्ही? एका बाजूला राजकारण चालू आहे, एका बाजूला लोकसभेच्या निवडणुका आल्यात, राजकीय पक्ष लोकांच्या प्रश्नाविषयी बोलत नाहीयेत म्हणून तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. होय, आज परिस्थिती अशी आहे की राजकीय पक्ष जे विशेषतः आज प्रबळ आहेत, सत्तेत आहेत, जे अजूनही या देशाला काहीतरी घडवू शकतात, बिघडवू शकतात, ह्या साऱ्या पक्षांनी आता निवडणुका आणि हे इश्यूलेस म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मुद्द्याशिवाय हे सारं राजकारण करायचं असं आता त्यांनी चंग बांधलेलं आहे. त्यामुळे लोकांचे जे जीवन मरणाचे प्रश्न आहेत, अस्तित्वाचे प्रश्न आहेत. आज तर शेतकरी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये एकट्या महाराष्ट्रात 40,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशभर 1.5 लाख लोकांच्या झाल्या असतील, पण महाराष्ट्राचा नंबर आज त्यात सर्वात अधिक आहे अगदी. आणि म्हणून यांनी महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी किती शिव्या द्याव्यात पी साईनाथला की तो इट्स अ ग्रेवयार्ड ऑफ फार्मर्स म्हणाला. शेतकऱ्यांचं स्मशान आहे महाराष्ट्र. म्हणजे काही फार मोठं त्यात गैर होतं अशातला भाग नाही. त्याच्यावर रंगसफेदी करण्याचा प्रयत्न राज्यकर्ते किती करीत असले तरी एक गोष्ट आपण विसरू नका की ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं. 150 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जालियनवाला सारखे गोळीबारही केले, अनेक वेळेला काही अत्याचार केले असतील, त्यांच्या कारकिर्दीमध्ये दुष्काळी आली असतील, पण या साऱ्या 150 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला नाही त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू गेल्या 10 वर्षामध्ये झालेला आहे. ही लांछनास्पद गोष्ट आहे. जे राज्यकर्ते आपले स्वराज्यातले राज्यकर्ते म्हणतात त्यांना ही लांछनास्पद आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये जेव्हा राज्यकर्ते प्रश्नाची तड लावायला तयार नाहीत, अशा वेळी सामान्य माणसांनी करायचं काय? त्याला जीवन मरणाची लढाई करावी लागते. जेव्हा सरकारी कचेरीवर त्याला जायचं त्राण नाही तेव्हा तिथल्या जवळच्या रस्त्यावर तो येतोय. आणि त्यामुळे आता काल राजगुरुनगरचा मोर्चा 9 गावं उठवून तुम्ही त्या ठिकाणी विमानतळ करायला निघालाय. काय तुम्हाला विमानतळाला तेवढीच जागा आहे? ज्या लोकांनी आपल्या स्वतःच्या पैशाची गुंतवणूक करून जमिनीवर कर्ज काढून भूविकास बँकेची, ज्यांनी लिफ्ट इरिगेशन स्कीम्स केल्या, 2-2 किलोमीटर 5 किलोमीटरपर्यंत पाणी नेलं आणि त्या ठिकाणी कांदा, बटाटा, टोमॅटोची पिकं ते घेत आहेत, त्या जमिनी तुम्हाला पाहिजे आहेत. कशा करता? माझं तर असं मत आहे आज महाराष्ट्रामध्ये या सेजच्या स्वरूपात, महाराष्ट्रातच नव्हे पण देशभर, आणि त्यातल्या त्यात आता मी महाराष्ट्राचाच विचार करतो. महाराष्ट्रामध्ये सारे सेज कुठं आहे? तो यवतमाळमध्ये मॅक्झिमम शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. राज्यात जेवढ्या आत्महत्या झाल्या त्यापैकी जास्तीत जास्त आत्महत्या एकट्या यवतमाळमध्ये. तिथे एकही SEZ नाही, कारण त्यांना तिथं जायचंच नाही. मग या ठिकाणी कारला, खंडाळा, लोणावळा, मुंबईचा परिसर, ठाणा, बेलापूर, नंतर इकडे औरंगाबादच्या शेजारची काही हे ते धूतला तिकडे द्यायचं आहे, आणि इकडे व्हिडिओकॉनला, आणि इकडे सिन्नर, नाशिक, या परिसराच्या बाहेर हे SEZ जात नाहीत. आणि खरं तर आज जर इश्यूच असेल तर आमचं असं म्हणणं आहे की आज शेतकऱ्यांच्या समोर सर्व संकटापेक्षा देखील भयानक संकट आज ह्या SEZच्या रूपाने आले. त्यांना जर तुम्ही अप्रूट करायला निघाला, त्यांना तुम्ही तिथून उचकटायला निघाला, जसं एखादं काही ते तण असावं, ते तण उचलावं आणि मी कोपणाच्या बाहेर फेकावं, या पद्धतीने तुम्ही या देशातल्या शेतकऱ्यांना तुम्ही विस्कळीत करायला निघाला त्यांच्या भूमीतून, आणि खाणार आहात काय? अजूनही मला पण ND, मला तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या व्यथा, या सगळ्या तक्रारी घेऊन
शेतकरी असतील, कामगार असतील, महाराष्ट्रातले सर्वसामान्य तुमच्यापर्यंत येतात. हा. तुम्ही त्यांच्या गावोगावी जाता आजही. हा. पण देशाचे नेते जे म्हणतात, ज्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडतात किंवा हिंदू राज्याची स्वप्न पडतात, मग सोनिया गांधी असो, शरद पवार असो, बाळासाहेब ठाकरे असो, अडवाणी असो, हे या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. त्याचं कारण काय? त्यांनी या लोकांना गृहीत धरले आणि त्याचा दोष आमच्याकडे आहे. दोष आमच्याकडे आहे असं म्हणजे हे मी असं मानतो की आमच्या चळवळी जेवढ्या क्षीण झाल्या, जेवढा आमचा आवाज दुबळा झाला, त्या तितक्या प्रमाणामध्ये हे सारे लोक बेफिकीर आणि बेमुरवतखोर झालेले आहेत. त्यामुळे त्यांना या प्रश्नाकडे बघण्याची काहीही गरज वाटत नाही. अशी ही सगळी म्हणजे ते जणू काय आता सत्तेच्या कोणाची वाटचाल चालू असेल, कोणाला पंतप्रधान व्हायचं असेल, कोणाला काय असेल, ती या शेतकऱ्यांच्या मुर्द्यावरूनच चालत जाऊन पंतप्रधान व्हायला मागतायत. कुणी होणार असतील ती. एनडी, मला तुम्हाला थेट विचारायचं आहे, या देशातले सगळे महत्वाचे राजकीय नेते विकले गेलेत? विकले गेलेले आहेत. कोणाला विकले गेलेत? ते आज या देशातल्या भांडवलदारांना विकले गेलेले आहेत. या देशातल्या उद्योगपतींना आणि आंतरराष्ट्रीय भांडवलशाही जी आहे तिला विकली गेलेले लोक आहेत. हे मी आज यांच्याबद्दल विधान करतो, काही मला त्याबद्दल खंत वाटत नाही. हे आज आमचे राज्यकर्ते हे विकले नुसते गेलेले नाहीत, तर विकल्यावर नुसते बसून राहिले असते तरी चाललं असतं. ते आज या उद्योगपतींच्या घरामध्ये पाणी भरणारे पाणके बनलेले आहेत. आणि म्हणून आज जे हे पाणके आम्हाला काय न्याय देणार? आमच्या जीवनाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आमचं आम्हालाच लढलं पाहिजे. अशी आता शेतकऱ्यांच्या मध्ये देखील ही एक नवी जागृती व्हायला लागली आहे. आणि मी पाहतो पालघरला तिकडे आमचा ब्रायन लोबो काम करत असेल, इकडे इंदवी तुळपुळी, इकडे मुरबाडमध्ये काम करत असेल, इकडे आमची सुरेखा दळवी असेल, उल्का महाजन असेल, तिकडे आमचा किशोर ढमाले काम करतोय. या साऱ्या चळवळी लोकांच्या हिताच्या, अस्तित्वाच्या, जीवनमानाच्या चळवळी आहेत. पण झाले काय, या चळवळी त्या ठिकाणी विस्कळीत रीतीनं चालू आहेत. आज त्यांचे कोऑर्डिनेशन करणं आणि त्यांना एका साखळीत बांधून काहीतरी एक अतिशय प्रभावी अशा तऱ्हेचा एक पर्याय या राज्यकर्त्यांच्या विरोधात उभा करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडतो. म्हणून मगाशी म्हणालो की या देशातल्या शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या, या आत्महत्येला मी फक्त काहीतरी या देशातल्या राज्यकर्त्यांना जबाबदार धरीत नाही. आमच्या चळवळी दुबळ्या होत असताना देखील आम्ही त्या सक्षम करू शकलो नाही, याचाही एक भाग आम्ही मान्य केला पाहिजे. आम्ही अंतर्मुख झालं पाहिजे. किंवा चळवळींकडे एनडी मी येणार आहे, पण मला तुम्हाला त्याआधी विचारायचं आहे, तुम्ही आता म्हणालात या देशातले मोठे राजकीय नेते पाणके बनलेले. अशा परिस्थितीत यावेळची लोकसभा निवडणूक, जिला 15वी लोकसभा निवडणूक म्हणतात, तुम्ही पहिल्यापासून आजपर्यंत सगळ्या निवडणुका बघितल्यात, या निवडणुकीला अर्थ काय आहे? काही अर्थ काहीच नाही. लोकांच्या दृष्टीने काहीच अर्थ नाही. त्या लोकांच्या दृष्टीने संदर्भहीन सगळं चाललेलं आहे. काही त्यांना त्याच्याशी राज्यकर्त्यांना त्यांच्या प्रश्नाशी नव्हे, राज्यकर्त्यांना या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, कष्टकरी वर्गाच्या जीवनाच्या अस्तित्वाशीच काही देणं घेणं नाही आहे. ते असले काय नसले काय तरी हा देश चालू शकेल. आज तरी आमच्या राज्यकर्त्यांची अशी भूमिका आहे की समजा काय इथं अन्नधान्य कमी पडलं ना, आणा की ऑस्ट्रेलियातनं आणा, आणखीन काही आणा, तिथं आपल्याकरता धान्य पिकवणारे लोक आहेतच. म्हणजे या देशातल्या शेतकऱ्यांच्या चुली कशा पेटतील हे पाहण्याच्या ऐवजी आमच्या देशातल्या शेतकऱ्यांचे संसार पेटवून दुसऱ्या देशातल्या शेतकऱ्यांना हे सबसिडी देत आहेत. म्हणजे आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना सबसिडी द्यायला आमच्या राज्यकर्त्यांना पक्षपातीपणा कदाचित वाटत असेल. त्यामुळे ते ऑस्ट्रेलियामधल्या, कॅनडामधल्या शेतकऱ्यांना सबसिडी देतात. हा त्यांच्या विश्वव्यापक भूमिकेचा एक आपण भाग मानूया, अशी परिस्थिती आहे आज. आपली लोकशाही असा सगळा तमाशा किंवा नाटक का झालंय? नाही, त्याचं नाटक असं झालंय, एक तर राज्यकर्त्यांना देखील ती हवा आहे, त्यामुळे ती त्यातली मुख्य खरं म्हणजे एक पडद्यापाठीमागची सूत्रधार आहेत.